वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी बुधवारी सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारच्या साखर कारखानदारी व इथेनॉल धोरणावर जोरदार टीका केली। सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे साखर कारखानदारांना फायदा होत असताना शेतकरी आणि सर्वसामान्य जनता मात्र आर्थिक फटका सहन करत असल्याचा आरोप त्यांनी केला। राज्यातील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही शिवसेना आणि भाजपमधील अनेक प्रमुख नेत्यांचे स्वतःचे साखर कारखाने असल्याने सर्वच पक्ष कारखानदारांचे हित जपत आहेत। त्यामुळे वाढती महागाई आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला। सोलापूर दौऱ्यात त्यांनी विडी उद्योगातील किमान वेतन अंमलबजावणीच्या मुद्द्यावरही भाष्य केले। विडी कारखानदार, कामगार संघटना आणि जिल्हा प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीचा उल्लेख करताना सोलापूरमधील विडी उद्योग स्थलांतरित होऊ नये आणि कामगारांचे नुकसान टळावे यासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। सत्तेत येताना महागाई, भ्रष्टाचार, पेपरफुटी या सगळ्या मुद्द्यांवरती बोललं आणि सरकार बदललं गेलं। या सरकारमध्ये पुन्हा आता जवळपास 10-15 वर्षानंतर पुन्हा ती स्थिती येते, महागाई, भ्रष्टाचार आणि पेपरफुटी। सरकार पुढे जाण्याची लक्षणे माझी पूर्ण अपेक्षा आहे की महागाई, पेपरफुटी, भ्रष्टाचार हे जे इश्यूज आहेत त्याच्यावरनं भाजप सत्तेत आलं होतं। आज त्यांच्या कारभारामध्ये हेच इश्यूज अजून प्रामुख्याने समोर आलेत। करप्शन आपल्याला वाढताना दिसतंय। तो जंतर मंतरचं आंदोलन चालू होऊन संपून 3 महिने नाही झाले, त्याच्या आतमध्ये 4 वेगवेगळे पेपर आपल्याला फुटलेले दिसतात। त्याचबरोबर महागाई प्रत्येक टप्प्यावरती वाढलेली दिसतीये। एक्सपोर्ट करण्यामुळे त्याच्याच बरोबर नरेंद्र मोदींचे जे चुकीचे फॉरेन पॉलिसीचे निर्णय होते, उदाहरणार्थ इस्रायल बरोबर जाणं, ब्रिक्सचा करार तोडून, ह्याच्यामुळे एक वेगळी महागाई भारतावरती आलेली आहे। पेट्रोल, क्रूड ऑइल, डिझेल, त्याचबरोबर शेतीसाठी आवश्यक फर्टिलायझर्ससाठी लागणारं केमिकल हे मोठ्या प्रमाणात भारतात उपलब्ध झालं नाही आणि ह्याचा परिणाम आणि ह्याचा फटका येणाऱ्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींना नक्कीच बसणार आहे। आदिवासी विद्यार्थी 15 दिवसापासून पुण्यामध्ये आंदोलन करतायत। सरकारला भेटायला देखील वेळ नाही। राहुल गांधी सरकार देशाचा विरोधी पक्ष नेता त्या मंचावरून आवाज उठवतो, पत्र लिहितो, तरी सुद्धा सरकार त्या सगळ्यांची दखल घेत नाही। सरकारने आतापर्यंत आदिवासी विद्यार्थ्यांच्या बाबतीत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही। काल त्यांनी नुसतं म्हटलं होतं की एक नवीन निर्णय आलाय आणि तो तोंडी कबुली दिली होती, पण आमचं हेच म्हणणं आहे की जोपर्यंत तो निर्णय GRच्या स्वरूपात येत नाही तोपर्यंत त्याच्यावर कोणताही विश्वास नाही ठेवावा, कारण हा निर्णय कॅबिनेटमध्ये घेतला जाईल आणि कॅबिनेटचा निर्णय हा GR मधनेच आम्हाला कळायला पाहिजे। दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर आदिवासी विद्यार्थ्यांचे बरेचसे प्रश्न आहेत। मेसचा प्रश्न आहे, सवलतींचा प्रश्न आहे, बोगस आदिवासी सर्टिफिकेट्स वरती जे ऍडमिशन्स घेतलेत त्यांचा घुसखोऱ्यांचा प्रश्न आहे आणि ह्या सगळ्या प्रश्नांवरती आदिवासी विद्यार्थ्यांनी 15 दिवस आंदोलन करायची भूमिका घेतली। वंचित बहुजन आघाडी हे त्यांच्या आंदोलनामध्ये पूर्णपणे पाठीशी आहेत। पहिल्या दिवसापासून वंचित बहुजन आघाडीची पुण्याची टीम त्यांच्या संपर्कात होती। काल त्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी मी सुद्धा जाऊन आलो होतो आणि विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना मदत करून त्यांच्या आंदोलनाला बळ देण्याचं काम हे सुद्धा वंचित बहुजन आघाडी करतच आली।